अलीकडच्या शाळांची कंप्लेंट अशी असते की पालक आजकालचे जे आहेत ना ते जरा शिक्षणामध्ये जास्त इन्व्हॉल्व झाले, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करतात. परंतु बघण्याचा मुद्दा असा आहे की शिक्षण ही एकमेव अशी सेवा आहे ज्याच्यामध्ये झिरो रिफंड पॉलिसी आहे. कारण तुम्ही रिफंड देऊन काय देणार, तुम्ही फीज रिफंड द्याल. मुलाचं जे बालपण होतं, जे सगळं चाइल्डहुड होतं ते तर निघून गेलं ना, ते तर रिफंड नाही करू शकत. त्याच्यामुळे पालकांमध्ये एन्झायटी असणं अत्यंत साहजिक आहे. ते दिवस गेले की ज्याच्यामध्ये सगळी जबाबदारी आपण शाळेवरती टाकायचो की तुम्ही मुलांना जसं शिकवायचं शिकवा, आम्ही त्याच्यामध्ये काही बघणार नाही. ते दिवस गेले. परंतु आता पालकांनी सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही केवळ निटपिकिंग करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कारण आपण एक ग्रुप एज्युकेशन सिस्टम घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 400 मुलं एकत्र शाळेमध्ये शिकतात. तुमच्या मुलाला याच्यामधल्या किती गोष्टी कळतात, कुठल्या गोष्टीमध्ये त्याला जास्त मदत पाहिजे, हे तुम्ही ॲज अ पेरेंट आणि टीचर जर का बसून त्याचा आराखडा तयार केला तर त्याचा मुलाला जास्त उपयोग होईल. केवळ निटपिकिंग करून एका साईडला किंवा कम्प्लीट आउटसोर्सिंग करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. तुम्हाला हा प्रॉब्लेम कोलॅबरेशननेच सोडवावा लागेल आणि त्याच्यातच मुलांचं भलं आहे.